रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 10वा. विभूती योग. भाग 5. रुद्राणां शंकरश्चास्मि, वित्तेशो यक्षरक्षसां, वसूनां पावकश्चास्मि, मेरुशिखरिणामहम्. 11 रुद्रांमध्ये शंकर आहे व यक्ष आणि राक्षस यांच्यामध्ये धनपती कुबेर आहे. मी 8 वसूंमध्ये अग्नी आहे. उंच शिखर असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत आहे. अशेषान ही रुद्रा माझारी, शंकर जो मदनारी, तो मी येथ न धरी भ्रांती काही. यक्षा रक्षो गणा आतू, शंभूचा सखा जो धनवंतू, तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता जाहला. मग 8 वसू माझारी, पावकू तो मी अवधारी, शिखराथिलिया सर्वोपरी मेरू तो मी. हर बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कपदी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली, निशापती या सर्व रुद्रांमध्ये मदनाचा म्हणजे कामाचा शत्रू बनून जगताचे कल्याण करणारा जो शंकर तो मीच आहे. याविषयी मनात काही शंका धरू नकोस. यक्ष, राक्षस आणि प्रमथादिक गण यांच्यामध्ये शंकराचा जो मित्र धनवान कुबेर तो मी आहे असे अनंताने सांगितले. जर ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्यश आणि प्रभारू या 8 वसूंमध्ये भगवंतांचे मुख असणारा अग्नी मी आहे हे लक्षात ठेव. उंच शिखरांच्या पर्वतांत सर्वात उंच असा मेरू पर्वत मी आहे. पुरोधसां च मुख्यं मम, विद्धि पार्थ बृहस्पतिं, सेनानीनामहं स्कंदस्, सरसामस्मि सागरः. महर्षीणां भृगुरहं, गिरामस्मेकमक्षरं, यज्ञानां जपयज्ञोऽस्मि, स्थावराणां हिमालयः. पार्था, पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे. सर्व जलाशयांत सागर मी आहे. ज्ञात महर्षींमध्ये भृगु मी आहे. वाणीमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार मी आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. अचल पदार्थांमध्ये हिमालय मी आहे. जो स्वर्ग सिंहासना सावावो, सर्वज्ञ ते आदीचा ठावो, तो पुरोहितान माझी रावो बृहस्पती मी. त्रिभुवनीची या सेनापती, आंतस्कंदू तो मी महामती, जो हरवीर्ये अग्निसंगती, कृत्तिकांतू जाहला. सकळी का सरोवरांसी, माझी समुद्र तो मी जळराशी, महर्षी आतू तपोराशी, भृगु तो मी. अशेषांही वाचा, माझी नटनाचा सत्याचा, ते अक्षर एकमी वैकुंठीचा, वेल्हाळू म्हणे. समस्ताही यज्ञांच्या पैकी, जपयज्ञू तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी, निपज विजे. नाम जपयज्ञू तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. स्थावरागिरी आतू, पुण्यपुंज जो हिमवंतू, तो मी म्हणे कांतू, लक्ष्मीचा. स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आणि जो सर्वज्ञतेमध्ये प्रमुख आहे असा जो पुरोहितांमध्ये श्रेष्ठ तो बृहस्पती मी आहे. हे बुद्धिमान अर्जुना, श्री शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला तो त्रिभुवनातील सेनापतींत मुख्य असा कार्तिक स्वामी मी आहे. सर्व जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा साठा असणारा समुद्र तो मी आहे.
भृगु, पुलस्य, पुलह, ऋतू, अंगिरा, मरीची, दक्ष, अग्नी आणि वसिष्ठ या 10 महर्षींमधील तपाच्या राशी असलेला जो भृगु तो मी आहे. वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले, सर्व वाणींमध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो तो एक अक्षर ओंकार मी आहे. सर्व यज्ञांमध्ये कर्माचा त्याग करून ओंकारादिकांनी उत्पन्न होणारा जो जपयज्ञ आहे ती माझी विभूती आहे. तो नामजप यज्ञ श्रेष्ठ आहे. या जपयज्ञासाठी स्नानादी नित्य नैमित्तिक कर्मे केलीच पाहिजेत असा नियम नाही. नामाने धर्माचे संवर्धन होते आणि अधर्माची निवृत्ती होते. अशा प्रकारे धर्माधर्म पवित्र होतात. वेदांच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. अचल अशा पर्वतांमध्ये ऋषीमुनींच्या तपश्चर्येने पुण्यतम झालेला असा जो हिमालय तो मी आहे असे लक्ष्मीपती म्हणाले. अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथस् सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवः समश्वानां विद्धि मामतृमोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. सर्व वृक्षांमध्ये पिंपळाचा वृक्ष आणि देवर्षींमध्ये नारद मुनी तसेच गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. घोड्यांमध्ये अमृतापासून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा मी आहे. गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे. कल्पद्रु महन पारिजात गुणे चंदनु ही वाड विख्यात तरी यया वृक्ष जातात अश्वत्थू तो मी देववृषीनाथ पांडवा नारदू तो मी जाणावा चित्ररथू मी गंधर्वा सकळी कान माझी यया अशेषान ही सिद्धा माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवा मी राजभूषण गजा आंतू अर्जुना मी गा ऐरावतू पयोराशी सुरमथी तू अमृतांशू तो मी यया नरान माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. कल्पवृक्ष, पारिजातक, चंदन हे गुणांनी प्रसिद्ध आहेत, परंतु सर्व वृक्षांत अनेक देवतांचा निवास असणारा अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ मी आहे. हे पांडवा, सर्व देवर्षींमध्ये नारद ऋषी तो मी असे जाणावे. सर्व गंधर्वात चित्ररथ म्हणून जो गंधर्व आहे तो मी आहे. हे बुद्धिमान अर्जुना, सर्व सिद्धांमध्ये कपिलाचार्य मी आहे. सर्व घोड्यांमध्ये जो उच्चैश्रवा नावाचा घोडा आहे ती माझी विभूती आहे. जो देवांनी घुसळून काढलेल्या क्षीरसागरातून अमृताबरोबर निघाला तो राज्याचे भूषण असलेला ऐरावत ही माझी विभूती आहे. सर्व लोक ज्याची प्रजा होऊन सेवा करतात तो राजा माझी विशेष अशी विभूती आहे. आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधूक् प्रजनश्चास्मि कंदर्पस् सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं. मी शस्त्रांत वज्र नावाचे शस्त्र आहे. गायींमध्ये कामधेनू आहे. प्रजानिर्मिती करणारा मदन मी आहे. सर्पांमध्ये मी वासुकी आहे. मी नागांमध्ये शेषनाग आहे. जलदेवतांमध्ये वरुण मी आहे. पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर मी आहे. शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. पै आघवे या हाती येरा
आत वज्र ते मी धनुर्धरा, जे शतमुखोत्तीर्ण करा आरूढोनी असे. धेनूंमध्ये कामधेनू, ते मी म्हणे विश्वक्सेनू. जन्मवितया आंतु मदनू, तो मी जाणे. सर्पकुळा आंत अधिष्ठाता, वासुकी गा मी कुंतीसुता. नागांमाजी समजता, अनंतू तो मी. अगायाद आंतू, जो पश्चिम प्रमदेचा कांतू. तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. आणि पितृगणा समजता, माझी अर्यमा जो पितृदेवता. तो मी हे तत्वता बोलत आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती. मग केलियानुरूप होती भोग नियमजे. तया नियमित माझी यमू, जो कर्मसाक्षी धर्मू. तो मी म्हणे आत्मारामू रमापती. अर्जुना, 100 यज्ञ सुखरूपपणे पूर्ण केलेल्या इंद्राच्या हातात असणारे आयुधांमध्ये श्रेष्ठ असे वज्र मी आहे. सर्व गायींमध्ये मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू मी आहे, असे ज्याच्या सेना विस्तार पावलेल्या आहेत ते श्रीकृष्ण म्हणाले. प्रजा उत्पन्न करण्यामध्ये धर्माशी रत असलेला जो मदन, तो मी आहे. सर्पकुळामध्ये सर्पांचा मुख्य असलेला वासू, तो सर्प मी आहे. अर्जुना, सर्व नागांमध्ये 1000 फणा असलेला अनंत नाग, ती माझी विभूती आहे. अर्जुना, सर्व जलचरांमध्ये पश्चिम दिशा रूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण, तो मी आहे. काव्यवाह, अनल, सोम, यम, अर्यमा, अग्निश्वात्त, बहिर्पद, सुकाल, अंगिरस, सुस्वधा, सोमप, वैराज या सर्व पितृगणांमध्ये अर्यमा नावाचा जो पितृदेव, तो मी आहे. ही खरी वस्तुस्थिती सांगत आहे. जगाची शुभाशुभ कर्मे अचूकपणाने ज्याच्या त्याच्या मनाने लिहिणारे, प्राणिमात्रांच्या मानसिक पापांचा झाडा कसून घेणारे, मग ज्याचे जसे कर्म असेल त्याप्रमाणे भोगाची व्यवस्था करणारे जे आहेत, त्या नियमन करणाऱ्यांत जो सर्वांच्या कर्मांचा साक्षी धर्म, दुर्जनांना कठोर व सज्जनांना दयाळू असलेला जो यम, तो मी आहे, असे आत्मानंदात रममाण होणारे लक्ष्मीपती म्हणाले. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहं, मृगाणां च मृगेन्द्रोऽहं, वैनतेयश्च पक्षिणां. सर्व दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे. गणना करण्यामध्ये काळ मी आहे. पशूंमध्ये मृगराज सिंह मी आहे. पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. अगा दैत्यांची या कुळी, प्रल्हादू तो मी न्याहाळी. म्हणोनी दैत्यभावादी मेळी, लिंपेची ना पै कलितयान माझी महाकाळू. तो मी म्हणे गोपाळू. श्वापदान माझी शार्दूळू, तो मी जाण. पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी. या लागी जो पाठीवरी, वाहू शके माते. दैत्यांच्या कुळामध्ये प्रल्हाद महान भक्त असल्यामुळे ती माझी विभूती होय. म्हणूनच प्रल्हाद दैत्यांच्या आसुरी स्वभावाच्या संपर्काने लिप्त झाला नाही. निमेष, काष्टा, क्षण, घटी, दिन, पक्ष, मास, वर्ष, युग इत्यादी काळाची गणना करण्यामध्ये जो महाकाळ, तो मी आहे, असे गोपाळ श्रीकृष्ण म्हणाले. सर्व हिंस्र पशूंमध्ये क्रूर असलेला सिंह ही माझी विभूती आहे. पक्ष्यांमध्ये विनितेचा पुत्र, सर्व पक्ष्यांचा राजा असा जो गरुड, तो माझी विभूती आहे हे जाणून घे. त्यामुळे तो मला पाठीवर वाहू शकतो. पवन पवतामस्मी, रामशस्त्रभृतामहं, झषाणां मकरश्चास्मि, श्रोतसामस्मि जाह्नवी. मी पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आहे. शस्त्रधरांमध्ये राम आहे. जलचरांमध्ये मकर आहे.
नद्यांमध्ये श्री भागीरथी गंगा मी आहे. पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा. एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा कीजे. तया वहिलिया गतिमंता आत पवनु तो मी पंडुसुता. शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी. जेणे साकडलिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुनी दुसरे. विजयलक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराच्या सिसाळी. गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता. जेणे देवांचा मानू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धार केला. सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. तो हतिएरू परिजितया आंतू. रामचंद्र मी सीता कांतू. मकर मी पुष्यवंतू जळचरान माझी. पै समजताही ओघा मध्ये जे भगीरथे आणिता गंगा. जनुने गिळली मग जंघा फाडूनी दिधली. ते त्रिभुवनैक सरिता जानवी मी पंडुसुता. जळप्रवाहा समजता माझारी जाणे. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नामसुता एकेकी. सगळेन जन्मसहस्रे अवलोकी अर्ध्या नव्हती. हे धनुर्धरा, पृथ्वीच्या सभोवती एक क्षण देखील न लावता एकाच उड्डाणात 7ही सागरांना जो प्रदक्षिणा घालतो, अशा प्रकारच्या वेगवानांमध्ये जो श्रेष्ठ वायू तो मी आहे. आणि अर्जुना, सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये दाशरथी श्रीराम ही माझी विभूती आहे. ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन आपल्या रूपानेच दुसरे धनुष्य बनवून त्रेतायुगामध्ये विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळविले. नंतर सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापशाली लंकेचा राजा जो रावण त्याच्या मस्तकांची ओळ आकाशामध्ये उदो उदो म्हणणाऱ्या पिशाचांच्या हातावर जणू बळी दिली. ज्या रामाने देवांचा गेलेला मान परत राखला, धर्माचा जीर्णोद्धार केला, जो सूर्यवंशात केवळ प्रतिसूर्यच उदयाला आला, असा जो जानकीचा पती रामचंद्र, तो सर्व शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये माझी विभूती आहे. शेपटी असलेल्या जलचरांमध्ये शक्तिवान असा मकर मी आहे. सर्वही जलप्रवाहांमध्ये जी गंगा भगीरथ विष्णुपदापासून मृत्यूलोकात आणत असता जन्हू नावाच्या ऋषीने पिऊन टाकली आणि नंतर प्रार्थना केल्यावर त्याने मांडीपासून काढून दिली. तिन्ही लोकांमध्ये एकच असलेली जान्हवी नावाची जी त्रिभुवनाला पवित्र करणारी गंगा, अर्जुना, ही माझी विभूती आहे असे समज. अशा प्रकाराने जगातील विविध विभूतींची एक एक नावे घेऊ लागलो तर पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील पूर्ण सांगून व्हावयाच्या नाहीत हे निश्चित समज. सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम्. अक्षराणामकरोऽस्मि द्वन्द्वसामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. हे अर्जुन, सर्व सृष्टीचा आरंभ, मध्य आणि अंत मी आहे. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे. वाद करण्यामध्ये तत्वनिर्णयासाठी केलेला वाद मी आहे. सर्व अक्षरांमध्ये ओंकार हे अक्षर मी आहे. समासामध्ये द्वंद्व नावाचा समास मी आहे. अक्षय काळ अर्थात कालाचाही महाकाल मी आहे. जगाचे धारण पोषण करणारा विश्वरूप परमेश्वर मी आहे. जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जय जीवी. तै गगनाची बांधावी लोथ जेवी, का पृथ्वीये परमाणूचा उगाणा घ्यावा.
तरी भूगोलूची काखे सुवावा, तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. जैसे शाखांसी फुल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणिजे सकळ, तरी उपडून या मूळ, जेवी हाती घेपे, तेवी माझे विभूती विशेष. जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष, जाणिजे माझे. एरवी वेगळा लिया विभूती, काही एक परिससी किती, म्हणून एकी हेळा महामती, सर्व मी जाण. मी आगवियेची सृष्टी, आदि मध्यांत किरीटी, ओतप्रोतपटी तंतू जेवी. ऐसिया व्यापका माते जाणावे, तै विभूती भेदे काय करावे, परी हे तुझी योग्यता नव्हे, म्हणून असो. काजे तुआ पुसिलिया विभूती, म्हणून ती या आईक सुभद्रापती, तरी विद्यान माझी प्रस्तुती, अध्यात्मविद्या ते मी. अगा बोलतयांची ठाई, वादू तो मी पाही, जो सकळ शास्त्र संमते कही, सरेची ना. जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे, जयावरी बोलतयांची गोडे, बोलणी होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू, अक्षरान माझी विशदू, अकारू तो मी. पैगा समसान माझारी, द्वंद्व तो मी अवधारी, मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्रासिता तो मी. मेरू मंदरादिकी सर्वी, सहित पृथ्वी ते विरवी, जो एकार्णवाते ही जिरवी, जेथीचा तेथे. जो प्रळय तेजा देत मिठी, सगळी या पवनाते गिळी किरीटी, आकाश जयाची या पोटी, सामावले. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू, मग पुढती सृष्टीचा मिळू, सृजिता तो मी. आकाशातील सर्व नक्षत्रे ज्याप्रमाणे एकदम वेचावीत अशी मनात इच्छा निर्माण होईल, तेव्हा आकाशाची मोट बांधली की सर्व नक्षत्रे हाती येतील. अथवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी इच्छा असेल तर सर्व पृथ्वीच काखेत घ्यावी लागेल. त्याप्रमाणे माझा विस्तार किती महान आहे असे पहावेसे वाटत असेल तर मलाच जाणले पाहिजे. ज्याप्रमाणे फांद्यांसह फुले व फळे एकदम मुठीत धरू म्हटले तर त्या झाडाचे मूळच उपटून हाती घ्यावे लागेल. त्याप्रमाणे माझ्या प्रमुख विभूती जाणून पहावयाच्या असतील तर माझे निर्दोष उपाधिरहित स्वरूप जाणावे लागेल. एरवी वेगवेगळ्या विभूती किती ऐकत राहणार आहेस? म्हणून महाबुद्धिमान अर्जुना, एकदाच मीच सर्व आहे हे जाण. ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये उभे आडवे सूतच भरलेले असते, त्याप्रमाणे अर्जुना सर्व जगाच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी मीच आहे. अशा विश्वव्यापक मला जाणले जाते. तेव्हा विभूतींचे वेगवेगळे प्रकार जाणून काय करावे? परंतु तू माझ्या निरुपाधिक विशाल स्वरूपाला एकदम जाणू शकत नाहीस, म्हणून प्रमुख विभूती सांगत आहे. अर्जुना, तू मला विभूती विचारल्यास म्हणून सांगत आहे. तरी आता ऐक. सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आनंदरूप अध्यात्मविद्या मी आहे. विविध शास्त्रांची एकवाक्यता होऊन वाद हा कधी संपत नसतो. तत्वसार जाणण्याकरता परस्परांमध्ये जो वाद होत असतो तो मी आहे असे जाण. जो वाद तत्वाचा निर्णय करू लागलो की अधिक वाढतो आणि ऐकणाऱ्याच्या तर्कास बळ प्राप्त होते. हा वादविवाद बोलणाऱ्यांची वचने गोड होतात. याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जो वाद सुरू असतो ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांच्या मध्ये व्यापक असलेला आकार ही माझी विभूती आहे. सर्व समास समूहांमध्ये द्वंद्व नावाचा समास मी आहे हे समजून घे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा काळ तो मी आहे. मेरू, मंदार इत्यादी सर्व पर्वतांसहित पृथ्वीला जो विरवून टाकतो,
जो प्रलयकाली संपूर्ण जलमय झालेल्या जगास जागच्या जागी जिरवितो. हे अर्जुना, जो प्रलयकालीन तेजाला आलिंगन देत सर्व वायूंना गिळून टाकतो आणि आकाश देखील ज्याच्या पोटात सामावले जाते, असा अमर्याद महाभयंकर रूप काळ तो मी आहे. नंतर सृष्टीची निर्मिती करणारा जो ब्रह्मदेव तो माझीच विभूती आहे, असे लक्ष्मीशी लीला करणारे श्रीकृष्ण म्हणाले. मृत्युस्सर्वहरश्चाहं मुद्भवश्च भविष्यतां कीर्तिश्रीर्वा कचनारिणां स्मृतिर्मेधा धृती क्षमा. मी सर्वांचा नाश करणारा मृत्यू आहे, तसेच पुढे उत्पत्तीला कारणही मीच आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या 7 माझ्या विभूती आहेत. आणि सृजिलिया भूतांते मीची धरी, सकळां जीवनही मीची अवधारी. शेकी सर्वाते या संहारी, तेव्हा मृत्यूही मीची. आता श्रीगणांच्या पैकी माझी या विभूती 7 आणिकी. तिया ऐक कवतिकी सांगिजतील, तरी नित्य नवी जे कीर्ती. अर्जुना ते माझी मूर्ती, आणि अवधार्येसी जे संपत्ती, तेही मीची जाणे. आणि ते गा मी वाचा, जे सुखासनी न्यायाचा, आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. देखिलेनी पदार्थे, जे आठवूनी दे माते, ते स्मृतीही येथे त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुयायिनी, मेधा ते गा मी ये जनी. धृती मी त्रिभुवनी, क्षमा ते मी. एवं नारी माझारी, या 7ही शक्ती मी अवधारी. ऐसे संसार गजकेसरी, म्हणता जाहला. उत्पन्न झालेल्या प्राणीमात्रांना धारण करणारा मीच आहे, सर्वांना धारण करणारा मीच आहे आणि सर्वांचा नाश करतो. त्यावेळी मृत्यू देखील मीच असतो. आता स्त्रीसमूहापैकी माझ्या आणखी 7 विभूती आहेत, त्यांचे मी कौतुकाने वर्णन करतो, तरी तू श्रवण कर. अर्जुना, धर्माच्या आचरणाने नित्य नूतन कीर्ती येते, ती माझीच मूर्ती म्हणजे विभूती आहे. औदार्ययुक्त जी संपत्ती, तीही मीच असतो असे जाण. आणि न्यायाच्या सुखसिंहासनावर बसून विवेकाच्या मार्गाने चालणारी जी वाणी, तीही मीच आहे. जगातील पदार्थ पाहिल्याबरोबर माझे स्मरण करून देणारी अशी जी स्मृती, ती मी आहे. हे त्रिकाल सत्य आहे. स्वहिताविषयी सदैव जागरूक असते अशी जी बुद्धी, ती मी आहे. त्रिभुवनात धैर्य व क्षमा मी आहे. याप्रमाणे स्त्रियांमध्ये या 7ही शक्ती मीच आहेत, हे लक्षात ठेव. असे संसाररूपी हत्तीचे विदारण करणारा श्रीकृष्णरूपी सिंह म्हणाला.